मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची खिचडी। तर इथे मी त्यासाठी घेतलेला आहे एक चिरलेला बटाटा, जो या स्लाइसेस मध्ये मी कट केलेला आहे आणि तो पाण्यामध्ये टाकलेला आहे। इथे साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा एक 3 ते 4 तास मी याला भिजत घातलेला आहे आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा मीठ, 1 चमचा साखर, अर्धा चमचा जिरं आणि 5 ते 6 हिरव्या मिरचीचा ठेचा आणि फोडणीसाठी तेल आपण घेणार आहोत। तर इथे सर्वात आधी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे जे आहे ते फोडणीमध्ये टाकायचं आहे। जिरे फोडणी घातलं की त्याच्यामध्ये बटाटा तेलात टाकल्यानंतर त्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं छान तेलामध्ये वाफवून घ्यायचं आहे। त्यावरती थोडंसं झाकण लावून ठेवायचं आहे। 1-1.5 मिनिटानंतर आपल्याला त्याच्यावरचं झाकण काढून पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साइडनी बटाटा जो आहे तो छान शिजला जाईल। परतल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। बटाटा दोन्ही साइडनी छान शिजलेला आहे। आणि हे फोडणी घालताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ते मीडियम वरतीच ठेवायचं आहे। आता साबुदाणा जो भिजलेला साबुदाणा आहे तो टाकायचा आहे। साबुदाणा फोडणीला टाकल्यानंतर ते जे बाकीचे जिन्नस उरलेले आहेत, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखर, ते यामध्ये टाकायचं आहे। आणि मिरचीचा ठेचा जो आहे तो छान भाजून घ्यायचा आहे तेल टाकून आणि त्याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे। आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। साबुदाणा आणि सगळं बाकीचे जिन्नस टाकल्यानंतर त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिट त्याला पुन्हा एकदा झाकून ठेवायचं आहे। मीडियम हीट वरतीच त्याला झाकून ठेवायचं आहे। 1-2 मिनिटानंतर आता ओपन करून बघूया आणि साबुदाणा खिचडी जे आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे। तयार आहे चटपटीत अशी साबुदाण्याची खिचडी। तर तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा। अगदी चणचणीत आणि मौसूद अशी ही साबुदाण्याची खिचडी आहे। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला विसरू नका।